एक नवीन काम सुरुवात केली, खूप उत्साहाने. एखादा बिझनेस सुरू केलाय किंवा आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. आणि काही लोक अचानक तुमच्यावरती टीका करायला सुरुवात करतात. तुला नाही जमणार, तुझं वय काय, करतोय काय, असं कुठं असतं का, हे चालत नसतं, हे बंद पडणार आहे. हम्म लोकांचे ते एक दोन नकारात्मक शब्द आपल्या डोक्यात घर करतात आणि आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. आपला उत्साह एका क्षणात मावळतो आणि आपण ते चांगलं काम करायचं सुद्धा सोडून देतो मधूनच. विचार करा, ज्या लोकांना ज्या लोकांचा तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या बिलांमध्ये, तुमच्या स्वप्नांमध्ये, तुमच्या घर खर्चामध्ये 1% सुद्धा वाटा नाही, त्या लोकांच्या मतांना तुम्ही तुमचं भविष्य ठरवून देताय. आज या टीकेच्या जाळ्या पाठीमागचं म्हणजे त्याच्या पाठीमागची कारणे रिया जे असते ना, त्याची सायकोलॉजी आपण बघूयात. टीकेला उत्तर न देता शांतपणे कसं जिंकायचं ना, हे आज आपण शिकणार. सायकोलॉजीनुसार ज्यावेळेस लोक तुमच्यावर टीका करतात, त्यावेळेस 90% वेळा ती टीका तुमच्याबद्दल नसतेच. तो गिल्ट आहे ना, ती कमतरता त्यांना त्यांच्या स्वतःबद्दल वाटत असते. ती भीती त्यांना स्वतःबद्दल वाटत असते, म्हणून ते तुमच्या बाबतीत बोलून दाखवतात. आता ज्या गोष्टी करायची हिंमत त्या लोकांमध्ये नाही, तीच गोष्ट तुम्ही ज्या वेळेस करायला जाता, त्यावेळेस त्यांच्या आतमधली इन्सिक्युरिटी, असुरक्षितता, भीती जागी होते आणि ते तुम्हाला टीका करून खाली पाडण्याचा प्रयत्न करतात, खाली खेचण्याचा. अडचण कुठे आहे याच्यामध्ये? ज्यावेळेस तुम्ही त्या टीकेला पर्सनल घेता, त्यावेळेस रिॲक्ट करता. ज्यावेळेस तुम्ही लोकांच्या बोलण्याने चिडता किंवा दुःखी होता, नाराज होता, नकळतपणे तुम्ही तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल त्यांना दिलाय ना. ते म्हटले की लगेचच तुम्ही तुमचा मूड चेंज करताय. लोकांच्या मताने मन विचलित होणं, हे म्हणजे तुमची मनशक्ती टोटली झिरो झालीये, लिटरली झिरो झालीये. आता टीकेचा सामना करण्यासाठी आणि स्वतःचा समतोल टिकवण्यासाठी मी तुम्हाला दोन सोप्या ट्रिक्स सांगते. एक म्हणजे गिफ्ट थेअरी, द गिफ्ट कन्सेप्ट. म्हणजे जर कुणीतरी तुम्हाला गिफ्ट दिलं, ते कंटिन्यू तुम्हाला जबरदस्ती करतायत गिफ्ट घ्या, पण तुम्ही जर ते घेतलंच नाही तर काय होईल? ज्याने आणलं त्याच्याकडेच राहिलं ना, बरोबर ना? आणि त्याच प्रकारे जर कोणी तुमच्यावरती टीका करत असेल, टोमणे मारत असेल, ते तुम्ही घेतले, ते ऍक्सेप्ट केले, त्या पद्धतीने रिॲक्ट देऊच नका. सरळ आणि साधं शांतपणे स्वतःला हसान म्हणा, तुझं गिफ्ट तुझ्यापर्यंतच राहू देत. तोंडावर नका म्हणू, मनातल्या मनात आणि शांततेत. तुम्ही त्यांची टीकाच स्वीकारली नाहीये तर नकारात्मकता त्यांच्याकडेच जाते ना, तुमच्या डोक्यामध्ये नाही. ते त्यांचे विचार आहेत. आणि दुसरा, फोकस ऑन युअर वर्क. यशाला तुमचा आवाज करू द्यात ना, त्याला गोंधळ घालू द्यात ना. तुम्ही बडबडून गोंधळ करून फायदाच नाहीये. टीकेला शब्दांचं उत्तर देण्याच्या ऐवजी कामामधून उत्तर द्या. लोकांच्या मतावर आपली एनर्जी, वेळ वाया घालवायचंच नाही. तीच ऊर्जा स्वतःच्या प्रगतीसाठी वापरायची. ज्यावेळेस तुमचे रिझल्ट बोलतात ना, त्यावेळेस जे टीका करणारे विनाकारण नाही म्हटलं जात की जे तुझ्याकडून होणार नाही म्हणत होते, तेच नंतर टाळ्या वाजवणाऱ्यांमध्ये पुढे असतात. त्यामुळे टीका करणाऱ्यांची तोंड आपोआप बंद होतील. ओके. आता लक्षात ठेवा, ज्या झाडाला फळे येतात त्याच झाडावर लोक दगड मारतात. टीका होते याचा अर्थ काय? तुम्ही काहीतरी करताय जे लोकांना दिसतंय, काहीतरी नवीन वेगळं करण्याचा प्रयत्न करताय. ओके. पण जर लोकांचे शब्द तुम्हाला जर रात्रंदिवस छळत असतील, लोकांच्या भीतीमुळे तुम्हाला एक गिल्ट आला असेल, अपराधीपणा आला असेल आणि तुम्ही भीतीमुळे त्या पुढे पाऊलच टाकत नाहीत, अशा पद्धतीने सिच्युएशन झालेली असेल, डोंट वरी, मनशक्ती नेटवर्क तुमच्या मदतीसाठी तयार आहे. आपण एक सायकोलॉजिकल प्रॅक्टिकल टिप्सचा या सगळ्या विषयांवर एक कोर्स तयार केलेला आहे आणि त्याचे डिटेल्स तुम्हाला घेण्यासाठी ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला ना, त्यांच्याकडून डिटेल्स घ्या. आपण त्यासाठी फ्री झूम मीटिंग घेतो. झूम मीटिंगला लवकरात लवकर हजर होऊन तुमचा जो आतमधला आत्मविश्वास आहे आणि भावनिक ताकद आहे ना, ती आपण पुन्हा शोधून काढूयात. म्हणजे लोकांची भीती सोडून आत्मविश्वासाने पुढे चालायचं असेल तर मनशक्ती नेटवर्क बेस्ट पर्याय राहील. त्यामुळे चला, स्वतःला बदलूयात. ऑल द बेस्ट.